2025 आणि 2026 या 16 महिन्यात एकंदर 18,700 जुने दाखले त्यात करेक्शन करून दिले गेले आहे। याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलाय, महापालिकेने केला आहे। एकंदर 2,41,450 मतदार मालेगाव मध्ये योग्य असा रिपोर्ट दिला। त्यातला निवडणूक आयोगाने 1,24,421 हे संदिग्ध मतदार आहे। अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदीत सुधारता नावाखाली 15,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहे असे दिसते। 2025 आणि 2026 या 16 महिन्यात एकंदर 18,700 जुने दाखले त्यात करेक्शन करून दिले गेले आहे। याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलाय, महापालिकेने केला आहे। महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी बैठकीत चर्चेत हे त्यांनी मान्य केलं की खोट्या पद्धतीने सुधारण्याच्या नावाने हे दाखले दिले गेले आहेत। एक अतिरिक्त व्यक्तिमत्व तयार झालं आहे। पुढच्या 2-4 दिवसात या संबंधी SIT की कोण तपास करणार हे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी घोषित करणार। SIRच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात बऱ्यापैकी शिस्तबद्ध मॅपिंग सुरू आहे। पावसामुळे थोडी गती कमी पडली आहे। आम्ही पण निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की महाराष्ट्रात 8 दिवस पावसामुळे कामात थोडी त्रुटी निर्माण झालेली आहे, तर त्यासाठी मुदत वाढवून द्यावी। या SIRच्या दरम्यान मालेगाव शहरातला SIR घोटाळा बाहेर आलाय। तिथला BLOनी काही दबावा अंतर्गत एकूण मतदारांपैकी 75% मतदार योग्य आहे, मॅपिंग झाला असा रिपोर्ट दिला। निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने त्यापैकी 52% ज्यांचं मॅपिंग झालं त्यापैकी 52% हे ह्यांच्यामध्ये एनोमली आहे, म्हणजे शंका आहे। या सगळ्या मतदारांचं सुनावणी केली जाणार। एकंदर 2,41,450 मतदार मालेगाव मध्ये योग्य असा रिपोर्ट दिला। त्यातला निवडणूक आयोगाने 1,26,421 हे संदिग्ध मतदार आहे। म्हणून जो मालेगाव हे SIR साठी बांगलादेशीला मतदार म्हणजे हिंदुस्थानी बनवण्याचा अड्डा ठरत आहे। आजच्या बैठकीत महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना पण हे पटलं आहे हा घोटाळा झालेला आहे, म्हणून चौकशी करण्यात आज निर्णय झाला। आता काही दिवस त्यांना द्यावे लागणार, ते चौकशीसाठी SIT नियुक्त करणार, कुठली एजन्सी चौकशी करणार, पण त्यांना पटलंय कारण की आरोग्य अधिकारी पण उपस्थित होते। मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आता भारत सरकारने डिजिटल पद्धती सुरू केली आहे, ज्यात QR कोडचं सर्टिफिकेट मिळते। पद्धत अशी आहे की मला समजा QR कोडचं सर्टिफिकेट माझं नाव पहिलं त्यांनी अपलोड करायचं आणि तिथून प्रिंट आउट द्यायचं, पण माझं नाव अपलोड करताना किरीटच्या ऐवजी कलीम केलं किंवा कीर्ती केलं। हे आज सिद्ध झालं, अधिकाऱ्यांनी मान्य केलं की या 18,000 पैकी मोर देन 2/3 सर्टिफिकेट हे सुधारणा, नाव सुधारणा दिलंय म्हणजे बदलून दिले गेले। आता रस्व दीर्घ बदलले की किरीटचं कलीम केलं हे कमिटी चौकशी करणार, पण बेकायदेशीर आहे कारण की डायरेक्ट करेक्शन करता येतच नाही। पहिला CRS पोर्टल मध्ये, त्यानंतर करेक्शन ते स्टेट रजिस्ट्रार, त्यानंतर नॅशनल रजिस्ट्रार हे मान्य झालं आहे, त्याच्यावर आता कारवाई होणार।